पूर्व आणि पश्चिम अशा दोन्हींचा मेळ असलेलं वर्षावन कोकणास लाभलेलं आहे. कांदळवनसह खाडी आणि हिंद महासागरी कोरलपेक्षा वेगळी ओळख असलेलं प्रवाळ, शंख, शिंपले, कवड्या अशा जलचरांनी समृद्ध अरबी समुद्र लाभलेला आहे. हजार फलवृक्ष, 45,000 पेक्षा जास्त औषधी वनस्पती, शीशम, साग, कदंब, सागवान, देवदार, सुरू, रक्त आणि सफेद चंदन अशी संपन्नता, बांबूसह पामवर्गीय श्रीमंती, हळद, दारू हळद, आंबे हळद अशा एक नव्हे तर 9 पेक्षा जास्त हळदी, मसाले इत्यादी असूनही गरीब होत चाललेलं आणि भोंगळ, चाळ, खोराड्यात गुज्जूचे लाळपुशे नोकर होत तुंबईजवळ तर कधी पुणे बकाल करीत चाललेलं कोकण. झांजिबारसारखं बेट, उत्तम मसाल्याची शेती आणि कोकोनट क्रॅबनं कोकण या आपल्या दात्यापेक्षा समृद्ध झाला आहे. अमेरिका, आफ्रिका सह युरोपियन शेतकरी देखील यंत्र, तंत्र आणि उत्तम नैसर्गिक वाण जे आता फक्त नॉर्वेमध्येच उरले आहेत यानं अधिक समृद्ध होत आहेत. आपण मात्र जनुकीय बदल घडवून विकृत केलेलं बियाणं आणि 0.001% मात्रेती 10 माणसं मारू शकेल एवढ्या घातक तण, कीटकनाशकं, संप्रेरकं आणि दुसऱ्या महायुद्धात जमिनीचा पोत खराब व्हावा या उद्देशानंच मुद्दाम निर्माण केलेली युरियासारखी रसायनं खत म्हणून वापरत आहोत. आंबा, काजू पलीकडचं समृद्ध जंगल कोकणी माणसाला दिसतच नाही. ते पाहायला पदरमोड करून महाशय मात्र पूर्वोत्तर राज्यात किंवा अमेरिकेतील कॅलिफोर्नियात जातात. ट्रॉलर भरून समुद्र बकाल करणारे घरात मात्र छोट्याशा फिश टँकमध्ये गोल्ड आणि एंजल फिश पाहतात. एकालाही जपानी पद्धतीनं मोत्याची, समुद्र शैवाल, मत्स्यबीज शेती करावी वाटत नाही. कांदळवन 39 प्रजाती वाढवून त्यात खास खाडीचे खेकडे, मसल्स करणं जमत नाही. काचबंद खोलीत कागदी पदवीधर होऊन कृत्रिम थंड हवेत गुल्हेगार करीत 6 आकडी पगार हवा. मात्र निसर्ग दर 45 दिवसांनी सतत वर्षभर जमीन आणि पाणी दोन्हीमधून भरभरून उत्पादन देत आहे. ते गोळा करून मानवी आहार विहार लायक आणि तरीही निसर्गातील अन्य घटकांना त्रास होणार नाही अशा प्रक्रिया उद्योग उभारून जीवनशैली अधिक नैसर्गिक आत्मसात करून आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगावं असं कोणालाच वाटत नाही. निसर्ग काय करू शकतो आणि पुचाट माणसाला त्याच्या लायकीत कसं आणतो याचं उदाहरण इजिप्त ते कंबोडिया सर्वत्र पाहायला मिळतं. पर्वत फोडून देवळं, महाल बांधलं. तिथं आज वड, पिंपळसह अनेक वेलवर्गीय वनस्पती देखील अजस्र रूप धारण करून नांदत आहेत. ज्या मरुस्थली पिरॅमिडमध्ये सोनं, मौल्यवान रत्नांची भरभराट होती तेथे आता ढगफुटी होऊन गारा पडून चिखल झाला. ही तर फक्त सुरुवात आहे. यातून सावरायचं तर भूगोलाचा इतिहास आणि माणसाचा भूगोल दोन्हीमध्ये केलेल्या चुका सुधारायला पाहिजे. अन्यथा माणूस गेल्यानं या निसर्गाचं काहीही बिघडत नाही हे त्या निसर्गानं सिद्ध करून एव्हाना झाले.